भरत गोगावले शेठ कसे झाले याची माहिती स्वतः भरत गोगावलेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात दिलेली आहे। आपण गरिबांचे शेठ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काय म्हटलंय गोगावले यांनी पाहूयात। शेठ कुठून लागला तुमच्या नावामुळे? तुम्ही सांगत होता की तुम्ही एवढं सुरुवातीच्या काळात एवढा संघर्ष केलाय आणि मग संघर्ष करणारा ट्रेनमध्ये गजरे विकणारा माणूस शेठ कसा झाला? शेठ माझा गावी मागे सांगितलं छोटे मोठे धंदे करत होतो आम्ही त्यावेळेला आणि त्या धंद्याच्यावर त्यावेळेला शेठ बोलायचे पण काय आम्ही मनाचे शेठ आहोत। श्रीमंत ही मनाचे शेठ म्हणजे श्रीमंत असं म्हणतात ना। काय मी नेहमी लोकांना सांगतो माझ्या भाषणामध्ये माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं। नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे तो माणूस कधी पुढे जात नाही। हे आमच्या हातामध्ये आहे गळ्यात आहे काय आहे त्यावरती जाऊ नका। श्रीमंती मनाची आहे सगळं सोन्याचं ते पण ते मित्रांनी दिलेलं आहे। काय शिवाजी महाराज पण आहे माझ्या गळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो म्हणजे मी कधी बाहेर काढत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे का बोलतो हे बघा हे शिवाजी महाराजांचा फोटो आहे गळ्यामध्ये समोर दाखवते माईकच्या मागे हे बघा नाही हे पण सोन्याचं आहे। शिवाजी महाराज सोन्याचा माणूस होता तर 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा। त्या राजानं जर सोन्याचं नाही घरून गळ्यात घालून घ्यायचं तर मग कशाला आमच्या मनामध्ये आहे। परवा तर तुम्ही राज्याभिषेक सोहळा जर पाहिला असाल तर विचार आमच्या शिंदे साहेबांना आणि आमचे जे मंत्री आले होते त्या मंडळींना म्हणजे आम्ही मनापासून आता 3 कार्यक्रम आम्ही गडावरती करतो नेहमी। एक पुण्यतिथीचा कार्यक्रम शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जिजाऊ महासाहेबांचा तिथीप्रमाणे राज्याभिषेक कुठेही असला अधिवेशन असलं कुठं असलं नागपूर असलं आम्ही ते सोडून येतो आणि म्हणून आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे काम करतोय। आम्ही शेठ गरिबांचे शेठ आहेत आम्हाला शेठ म्हणतात पण गरिबांचे शेठ एकच शेठ भरत शेठ